एकीकडे मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे, तर त्याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गावी निघालेले प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकलेत। कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। ही काही दृश्य समोर आलेली आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, एकीकडे मिसिंग लिंकचं आज लोकार्पण होत आहे, मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जाम झालेलं पाहायला मिळत आहे। काय अपडेट? आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावरती खालापूर टोल नाका ते तळेगाव टोल नाकापर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे। इतका मोठा ट्रॅफिक जाम झालेला आहे की अक्षरशः हजारो गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती आलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ज्या एकूण 4 लेन आहेत, 4ही लेन मध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालेलं आहे। हेवी व्हेकल असतील, प्रायव्हेट व्हेकल असतील, सर्व गाड्या एका मागोमाग एक उभ्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्यामुळे प्रवासी अक्षरशः वैतागलेले आपल्याला पाहायला मिळतात। आजच मिसिंग लेनचं उद्घाटन आहे, मात्र मिसिंग लेन उद्घाटनापूर्वीच आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती खालापूर टोल नाक्यापासूनच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम जो आहे तो लागलेला आहे। जवळपास आता 2 तास प्रवासाला लागतात अशी माहिती मिळते आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला संपूर्ण 2-2.5 तासाचा प्रवास आहे, मात्र खालापूर टोल नाका ते फक्त खंडाळा घाट इथपर्यंतच्या प्रवासाला 2 ते 2.5 तास लागतात अशी माहिती मिळते आहे। संपूर्ण ट्रॅफिक जाम जो आहे खूप मागे जो आहे तो आता वाढत चाललेला आहे मुंबईच्या दिशेला। म्हणजे आता जवळपास आपण पाहतोय की पनवेल पर्यंत ट्रॅफिक जामची पूर्ण लाईन जी आहे ती जाते अशी माहिती मिळते आहे। इथपर्यंत ट्रॅफिक जाम झालेला आहे, लागोपाठ सुट्ट्या लागलेल्या आणि त्याचा मोठा परिणाम जो आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरती ट्रॅफिक जामच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे। ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा अडकलेल्या आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसला। सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये झेंडावंदन होणार होतं, मात्र मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या। सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे। त्यांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसलेला पाहायला मिळाला। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय, तुम्ही बघता इकडे सगळे अडकले। महाराष्ट्र दिवस स्पेशल।